डिसेंबर 1992 या दिवसाला भारताच्या इतिहासात महत्त्व आहे, कारण याच दिवशी अयोध्येतील बाबरी मशिदीत करसेवकांनी पाडली होती आणि त्यानंतर हा वाद खूप चिघळला होता आणि आता याचीच पुनरावृत्ती मथुरेत होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात, कारण मथुरेच्या चित्रगुप्त पीठात त्यासाठी होम हवन करण्यात आलंय आणि त्यात देशातले साधू महंत मोठी गर्दी करत उपस्थित होते. त्यांनी श्रीकृष्ण जन्मभूमीच्या मूळ जागी मंदिर बांधणारच अशा चक्क शपथा घेतल्यात आणि त्या दिशेनं त्यांचे प्रयत्न सुरू झालेत असं म्हणायला हरकत नाही. काय आहे नेमका श्रीकृष्ण जन्मभूमी वाद? मथुरेतल्या शाही ईदगाह मशिदीच्या जागी खरंच श्रीकृष्णाचं जन्मस्थान होतं का? कसं आहे हा न्यायालयात सुरू असणारा आजवरचा संघर्ष आणि आता नेमकं काय ठरलंय? अनेक महंतांनी त्यासाठी काय पावलं उचलायला सुरुवात केली आहे, हे सगळं जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी श्रुती पाटील आणि तुम्ही पाहतात लगाव. अयोध्या तो झाकी है, काशी मथुरा भी बाकी है, हे घोषवाक्य तुम्ही ऐकलं असेल. काही वर्षांपूर्वी न्यायालयानं हिंदूंच्या बाजूनं अयोध्या प्रकरणावर निकाल दिल्यानंतर अशी घोषणा हिंदुत्ववादी संघटनांकडून दिली जाऊ लागली. याला कारण म्हणजे ज्याप्रमाणे श्रीरामांच्या जन्मभूमी असणाऱ्या ठिकाणी मुघल बादशाह बाबरनं मंदिर पाडून मशीद बांधली, तसाच प्रकार काशी आणि मथुरा इथं झाल्याचं सांगण्यात येतं. मथुरेत जिथं श्रीकृष्णाचा जन्म झालाय तिथं मुघलांच्या काळात शाही ईदगाह मस्जिद बांधण्यात आली होती आणि आज असणारं त्याच्या शेजारचं श्रीकृष्णाचं मंदिर नवं असल्याचं म्हटलं जातं आणि हा वाद बऱ्याच वर्षापासूनचा आहे. नुकताच मथुरेतल्या चित्रगुप्त पीठात सर्व संत महंत जमले होते आणि त्यांनी श्रीकृष्ण मंदिर उभारण्याचा संकल्प केला. तिथं त्यासाठी होम हवन झालं. त्यानंतर करसेवकांनी शंखनाद केला. देशातल्या 13 आखाड्यातील साधू संतांना त्यासाठी बोलवण्यात आलं होतं. साधू संतांची बरीच गर्दी झाली, त्यामुळे पोलिसांनी बऱ्याच साधू संतांना परत पाठवलं. मग मोजक्याच साधू संतांच्या उपस्थितीत वैदिक मंत्रोच्चार आणि धार्मिक विधींच्या गजरात हवन करण्यात आलं. संतांनी हवन कुंडात आहुती अर्पण केली, भगवान श्रीकृष्णाची पूजा केली आणि मंदिर बांधण्याची शपथ घेऊन धार्मिक विधी केले. त्यानंतर त्यांची एक बैठक पार पडली. त्यात 2026च्या म्हणजेच याच वर्षीच्या 6 डिसेंबरला श्रीकृष्ण जन्मभूमीवर करसेवेची घोषणा करण्यात आली. साधू संतांनी तिला आपला पाठिंबा दर्शवला. चित्रगुप्त पीठाधीश्वरांनी स्वामी सच्चिदानंद महाराज यांनी सांगितलं की याआधी 9 ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्मभूमीवर करसेवेची घोषणा करण्यात आली होती, परंतु श्रावण महिन्यातल्या कावड यात्रेमुळे कारसेवा पुढे ढकलण्यात आली. आता ती 6 डिसेंबरला होणार आहे. स्वामी सच्चिदानंद हे या करसेवेसाठी देशभरात प्रवास करून साधू संतांना भेटणार आहेत आणि त्यांना मथुरेत येण्याचं आमंत्रण देणार आहेत. जोपर्यंत श्रीकृष्णाची गर्भगृहात स्थापना होत नाही तोपर्यंत आमच्या आश्रमात हवन होत राहील असंही ते म्हटलेत. श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर बांधण्यासाठी त्यांनी चक्क दगड ठेवण्याचं आव्हान जनतेला केलं होतं, जसं की अयोध्येसाठी पूर्वी केलं गेलं होतं. त्यासाठी मागवलेल्या गुलाबी दगडाची पहिली खेप शुक्रवारी मथुरेमध्ये दाखल सुद्धा झाली आहे. हे दगड भरतपूरमधील बन्सी पहारपूर येथून मागवण्यात आलेत. अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामासाठी याच दगडाचा वापर करण्यात आलाय. तसंच सुमारे 5000 मेट्रिक टन गुलाबी रंगाच्या दगडाची मागणीही आता नोंदवण्यात आली आहे. स्वामी सच्चिदानंद यांनी कारसेवेची घोषणा केल्यामुळे प्रशासन मात्र चांगलंच सावध झालंय. तसंच संत आणि ऋषीमुनींना नोटिसी सुद्धा पाठवण्यात आल्यात. यात साध्वी ऋतंबरा, कथाकार देवकीनंदन ठाकूर, महंत फुलदोल बिहारीदास महाराज, श्री चरणदास महाराज, सौरभ गौर, सीतारामदास महाराज, संत अभिषेक ब्रह्मचारी, मोहिनी बिहारी शरण महाराज आणि महामंडलेश्वर कृष्णानंद महाराज यांच्यासह इतर 12 संतांचा समावेश आहे. या नोटिसीमध्ये पोलिसांनी म्हटलंय की धार्मिक भावनांच्या नावाखाली समाजात वाद भडकवण्यासाठी कारसेवेच्या नावाखाली सोशल मीडियावर व्हिडिओ आणि पोस्टर पोस्ट करण्यात आले आहेत. जातीय सलोखा आणि शांतता राखण्यासाठी श्रीकृष्ण जन्मस्थान परिसरात अशा प्रकारच्या कारवाया टाळाव्यात. अशा कोणत्याही कारवाया सुरू केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. या नोटिसीनंतर मथुरेत येणाऱ्या दगडांची दुसरी खेप सध्या तरी थांबवण्यात आली आहे. तसंच या संतांनी राष्ट्रपतींनाही एक निवेदन दिलंय, ज्यात प्रार्थना स्थळे अधिनियम 1951 तत्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. तसंच श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणावर लवकरात लवकर सुनावणी घेण्याची मागणी सुद्धा त्यामध्ये करण्यात आली आहे. पण मुळात श्रीकृष्ण जन्मभूमीचा हा वाद नेमका आहे तरी काय? तो कधी सुरू झाला? सांगते. असं सांगितलं जातं की मुघल सम्राट औरंगजेबाने 1670 मध्ये भगवान श्रीकृष्णांचं जन्मस्थान असलेल्या ठिकाणाचं प्राचीन मंदिर पाडून तिथे शाही ईदगाह मस्जिद बांधली
आणि नंतर या मशिदीजवळ आजचं केशवराज मंदिर उभारलं गेलं. 20व्या शतकाच्या सुरुवातीला ही जमीन वाराणसीच्या राजाकडे होती आणि 1944 मध्ये उद्योगपती युगल किशोर बिर्ला यांनी ती विकत घेतली आणि पुढे श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्टची इथे स्थापना करण्यात आली. इथे मुख्य वाद आहे तो जागेचा आणि तो आहे मस्जिद आणि मंदिर ट्रस्ट यांच्यामध्ये. श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाह मस्जिद यांच्यात एकूण 13.37 एकर जमिनीच्या मालकीचा आणि धार्मिक स्थळाचा वाद आहे आणि तो सोडवण्याचे आजवर काही प्रयत्नही झाले. 1968 मध्ये श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संघ आणि शाही ईदगाह मस्जिद कमिटी यांच्यात न्यायालयाच्या आदेशानं एक करार झाला होता. या करारानुसार मशिदीची जागा मुस्लिम पक्षाकडेच ठेवण्यास संमती दिली गेली होती, परंतु हिंदू संघटनांना हा करार मान्य नाही. त्यांचं म्हणणं आहे की आज जिथे मस्जिद आहे त्याखाली मंदिर होतं आणि मशिदीचे आजही दिसणारे अनेक खांब आणि इतर रचना या हिंदू स्थापत्यशास्त्राशी मिळत्या जुळत्या आहेत. अनेक याचिका हिंदूंतर्फे कोर्टात दाखल करण्यात आल्या होत्या आणि कोर्टात अजूनही तो निर्णय प्रलंबित आहे. पण आता मथुरेतलं चित्रगुप्त पीठ आणि स्वामी सच्चिदानंद यांच्यासह अनेक साधू महंतांनी वाट पाहण्याची गेल्या अनेक वर्षापासूनची आपली भूमिका सोडली असल्याचं म्हटलंय. याचीच सुरुवात म्हणून येत्या 6 डिसेंबरला कार सेवा ही या साधू महंतांकडून घोषित केली गेली आहे. पण त्यांचे हे प्रयत्न पूर्ण होतील का? अयोध्येच्या बाबतीत जसं देशात एक मोठं जनसंघटन उभं राहिलं होतं तसं या मुद्द्यावर राहील का? सत्तेत असलेल्या भाजपसारख्या पक्षानं अजून यावर आपली भूमिका जाहीर केली नाहीये. तेही आपला पाठिंबा याला देतील का आणि हा मुद्दा मोठ्या प्रमाणात उचलून धरला जाईल का? काय वाटतं या सगळ्या विषयी तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग घडामोडींसाठी लगाव बत्तीला सबस्क्राईब नक्की करा.